उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 9वीत शिक्षण घेणारा गोपाल हा 21 मे रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 2 दिवसानंतर म्हणजेच 23 मे रोजी गोपालचा मृतदेह घरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर एका निर्जन भागात आढळून आला. मृतदेहावरील जखमा पाहून परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गोपालला न्याय मिळावा यासाठी विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार गोपालच्या आजीने काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांना चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून काही मित्रांनी कथितपणे गोपालला एक ओसाड ठिकाणी नेले, त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान आपल्या मुलाला गमावलेल्या गोपालच्या कुटुंबियाची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांमधील हिंसक प्रवृत्ती आणि चुकीच्या संगतीबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा.